हॉटेलला खाने को यायचं कारण जो खाएगा खाना गिरीश का सुनने का गाना. तर पब्लिक कशा स्वागत आहे तुमचं प्रत्येक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आता तुम्ही म्हणता ह्या कोणाच्या 4 व्हीलर मध्ये हिंडतोय ती आहे आपल्या आदित्य भाऊची. बोकळत हिंडायचं कारण म्हणजे फोटो काढायचे नाही, त्यानंतर जायचे आपल्या एका नवीन शूट म्हणायचं कारण ते म्हणजे आपल्याला आलं एका मंथलीच्या पॅकेजवर नाही. आधी मला चला आदित्य भाऊचे 2-3 किलो फोटो घेऊ काढून नाही, त्यासाठी आपलं गिंबल बिंबल बी आणलं होतं आपल्या सोबत. मग काय ती करता धिंगाणा सगळा उरकून आलो आपल्या शूट वर. हे शूट आहे फर्निचर ऍडव्हर्टाईजचं, जे की आपल्याला दिलंय ऋषिकेश काळेनी. तुम्हाला बी असं काही शूट करायचं असलं तर आपल्याला डीएम करून टाका. तर तुम्ही पाहू शकता गिंबलची क्वालिटी आणि क्वांटिटी कसं काय, स्टॅबिलिटी आहे एकच नंबर. आता तर एकदम बेवड्यावानीच व्हिडिओ येत होते नाही का, थरथर कापल्या. तुम्ही बघू शकता किती स्मूथ व्हिडिओ. तर मग काय ते सगळं ओके मध्ये शूट करून निघालोय मस्त पैकी आपल्या घराकडे. जे की आपलं शूट आजचं मारलंय आपण दरेवाडी. वाडीला काय वाडी ठेवणार नाही आपल्या, हे भातडा वाडा करून टाकते नाही का, मुरुम टाकून. नाही तर काय ते एक तर आधीच ते आपलं दुकान एकदम खाली गेलंय, त्याच्यात अजून मुरुम आणून टाकी वरती. कस काय चपला विकायची आम्ही सांगा बरं आता. आणि मग काय झाली ना सांगते काय तिला टाकळीवरची गँग, ते काय कपीचा बर्थडे होता. आणि मग काय त्याला हॅपीचा बर्थडेचं विश करून टाकलं. ते काय त्याला म्हणलं केक आणू का, ते नको म्हणला. सकाळी तकलीफ होती मला चहा प्यायला, त्याच्यामुळे मला नको. त्याला काय विषय नाही, तुझ्या स्वप्नच पुढे काय मी त्यात तिथं आलं आपल्या अंधारापेक्षा काळ दिसणार कुत्रा. कधी शेरडीचं वाटत कुत्राच्या जाल मला कुठून आलं काय. मग काय ते सांगता काय झालं ना, हाटल्यावरचं जेवायचं खायचं आलो तर मग आपल्या यश भाईच्या हॉटेलला कॉन्ट्री करून सगळे म्हणतात ना, जो खायगा खाना किरीस का सुने का गाणं. कोणता सिंगर किरीस आहे काय माहिती, सापडा नसते अजून. मागितली मग 1 चिली काजू करी वडदणी दणी काय तेवढ्यात लगेच यश भाईने एंट्री आणून टाकली तिथं. काही कम पडलं तर सांगू नका मला, काय जादा असलं तुमच्याकडे तर देऊन टाका माझ्याकडे. जेवण झाल्याच्या नंतर जी प्रक्रिया असते ना ती चालू झालेली मित्र. आपले फोन पे गुगल पे उचल. अरे भाऊ आपण तर आधीच हातवरती केलेले भाऊ, आपल्या याच्यात काय हात नाही. जे काय केलं ते सगळं यांनी केलं असं म्हणतात यश भाई, आणि आपल्याला हात जोडून टाकले आणि यांनी त्याच्या फोन पेला पैसे टाकले. हे बघा याला म्हणू शकता तुम्ही प्रोफेशनल शेक, एकदम लाकडाचा प्युअर. आपली इथं असं नसतं, आपली इथं असतं लहान लेकराच्या चड्डीपासून म्हाताऱ्या माणसाच्या फेट्यापर्यंत सगळ्या हत्यारांचा वापर केला जातो. त्यात येतात मग चपला बूट बाण्याला सॉक्स, नाहीतर काय ते सगळं ओरिजिनल माल. चला तर पब्लिक मग तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग तर तुम्हाला तर माहितीचे मग काय करायचं, पण ते तुम्ही काय करत नाही, लाईक नाही करत, फॉलो नाही करत, शेअर बी नाही करत. त्यामुळे तर आलंय मला टेन्शन. करून टाका काय विषय नाही. तर चला तर मग भेटू पुढच्या नवीन अशाच येणाऱ्या ब्लॉग मध्ये.